तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके हुनि सकल व्रती बड़भागी भव भोगन ते वैरागी वैराग्य पावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिमि ज्वलन पवन के लागे जब ही जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाने। जय बोलो परम पूज्य वीर सागर मुनि महाराज की जय। काय चाललं होतं? धर्म भावना 12 भावनामध्ये शेवटची भावना आहे ना, धर्म भावना. काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये? धर्म कशाला म्हणलं? धर्म वस्तूचा स्वभाव धर्म आहे. मग माझा स्वभाव काय आहे? जाणणे हा स्वभाव आहे. जाणणे सोडून दुसरं मी काही करू शकत नाही. म्हणजे सांगितलं ना की ह्याच्यामध्ये घेतलंय 12 भावनाच्या पूजेमध्ये शेवटी 2 लाईन काय सांगितलं धर्म भावनाच्या? चिररक्षक धर्म हमारा हो धर्म हमारा चिर साथी जग में न हमारा कोई था हम भी न रहे जग के साथी. काय म्हटलं? चिररक्षक धर्म हमारा हो धर्म हमारा चिर साथी. म्हणजे काय मामा? धर्म माझा चिररक्षक आहे. म्हणजे धर्माशिवाय दुसरं कोणी माझं रक्षण करणारं नाही. का असं म्हणलं? काय रक्षण करतो धर्म? कोणाला मरणापासून वाचवतो? कोणाला संकटापासून वाचवतो? धर्म काय करतो? मेघा भाभी काय म्हणले? चिररक्षक धर्म हमारा हो. असं घ्या. चिररक्षक धर्म हमारा हो. धर्म रक्षण करणारा म्हणलं. काय रक्षण करतो धर्म? कोणाचं रक्षण करतो? धर्म म्हणजे काय आहे? स्वभाव आहे म्हणलं ना. मग माझा स्वभाव आहे जाणणे. मग जाणणे स्वभाव माझ्यापासून कधी दूर झाला, कधी त्याचा नाश झाला, कधी त्याच्यामध्ये संकट आलं. जाणणे कधी सोडलं जीवाने हे सांग. धन सोडलं आपण, परिग्रह सोडला, घर सोडलं, गाव सोडलं, हे ठीक आहे. स्वभाव कधी सोडला जीवाने? कधी सोडू शकत नाही ना. म्हणून तर म्हटलं चिरसाथी. धर्म कसा आहे आपला? चिरसाथी आहे. मग धर्म म्हणजे माझा स्वभाव, माझा साथी आहे जो अनादि अनंत माझ्या बरोबर राहणार आहे. सांग, माहेरी धर्म आहे का सासरी धर्म आहे? चिरसाथी. माहेरी असू दे नाही तर सासरी असू देत. काय म्हटलं? त्या निगोदात असू दे नाही तर सिद्धशिलेवर असू देत, कुठल्या चारी गतीमध्ये असू देत, माझा स्वभाव माझा साथी आहे. त्याला म्हणलं धर्म. मग असा धर्म आपल्याबरोबर निरंतर राहणार आहे. तर त्याचं आपल्याला भावभासन किती असतं? म्हणजे माझ्याबरोबर माझा धर्म अविनाशी आहे. तो कधी मायापासून भिन्न होणार नाही, नष्ट होणार नाही. ते मला किती त्याचं काय म्हणतात, प्रतिसमयाला किती त्याची जागरूकता असते. असते का नसते? घरी गेल्यावर धर्म असतो का? नसतो का? देवळात असतो का? कुठं असतो धर्म? सकाळी धर्म असतो, रात्री नसतो. कधी असतो? त्या तीर्थक्षेत्रावर गेल्यावर धर्म असतो. गावात आपल्या आल्यावर धर्म कुठं असतो? दुकानात बसल्यावर धर्म असतो का मामा? नसतो का? धर्म सोडून घरात जातो का? का मंदिरात धर्म सोडून जातो?
हा, म्हणून सांगतायत मी जीव आहे ना, जीव जिथं जातोय त्याच्या बरोबर त्याचा धर्म आहेच. मग धर्म कुठला आहे? जाणणे. बाहेर पशु दिसला आता तुम्हाला, त्या पशुमध्ये धर्म आहे का? नाही आहे. आणि मग म्हणजे जाणणे हा धर्म आहे, पण त्याला ओळखत नाहीये म्हणल्यावर धर्म म्हणतो आपण त्याला. मग तेच आपण पण झालोय. त्यांना तशी दशा मिळाली आहे. आता त्या योनीत जन्मले, त्या डुक्कर वगैरे, कुत्रा वगैरे अशा योनीत, त्यांना तिथं कोण धर्माची भावभासना करून देणार आहे? त्यांनी किती उपयोग लावणार आहेत, किती पुरुषार्थ करणार आहेत? मला सगळं मिळून सुद्धा जर मी धर्माची भावभासना करत नाही आहे, त्यांच्यात आणि माझ्यात किती फरक झाला सांग. म्हणजे किती आपली दुर्लभता आहे आपल्याला मिळालेल्या सगळ्या गोष्टी, आणि मग त्याचा आपण फायदा किती करून घेतो. म्हणून सांगताय धर्म मिळालाय तर काय करा? असाच वाया चाललाय. किती वर्ष झाली आज? कितवं वर्ष आहे मामा? किती वर्षाचे आहेत? 80. बायकोच हो 84. काउंटडाऊन चालू आहे. कसलं फटक्यात. मला माझं वय आठवावं लागेल. म्हणजे इतकी वर्ष झाली तर जर मला त्या धर्माचं भावभासन नसेल तर मी पण अज्ञानीच आहे. त्या निगोदी समान आहे मी पण. त्या असवनी जीवाकडे पात्रता नाही आहे धर्म जाणण्याची, समजून घेण्याची. माझ्यात पात्रता असून मी जर नाही करत असेल, नाही जाणत असेल स्वतःला, तर मी पण असवनी समान झालो नाही का? म्हणजे आपल्याला समजत नाही आपल्याला काय मिळालंय, आपण किती भाग्यवान आहे, आपण त्याचा उपयोग कसा करायला पाहिजे. काय करायला पाहिजे पारस? काय करायला पाहिजे? करा ना. तुमचं संसार सगळं करणार आहे, सोडणार नाही. सगळ्या तुमच्या गृहस्थीच्या क्रिया सगळ्या करणार मेघा भाभी. त्यात काय करायचं सांगा? रोटली करताना काय विचार करता हो? एवढ्या करायच्यात, एवढे द्यायच्यात, एवढा वेळ झालाय, असं करायचं. किती विचार. हां, तिथं विचार काय करायला पाहिजे? असं ते शब्द नकोत बरं का. मग त्यांनी तेच सांगितलं, त्या वाणीतून, त्या शरीरातून, सगळ्या क्रियातून तुम्ही आजपर्यंत धर्म केलाय, पण कधी भावनेतून धर्म केला नाही, कधी मनातून धर्म केला नाही, कधी ज्ञानातून धर्म केला नाही. म्हणून धर्म भावना कळली नाही आजपर्यंत आपल्याला. म्हणून सांगतायत काय करा? ज्ञानपूर्वक धर्म करा. मग त्यांना आता मला किशोरी काकींनी सांगितलं बरं का एक स्टोरी. ते म्हणले 2 मित्र असतात आणि त्यांच्यामध्ये असं चालली होती चर्चा काहीतरी. मग एका मित्राने विचारलं, म्हणले अनुभव घेणं सोपं आहे का चहा करणं सोपं आहे? सांग. रोटली करणं सोपं आहे, पैसे कमवणं सोपं आहे का अनुभव घेणं सोपं आहे? प्रश्न पडला परत. चहा करणं सोपं आहे का अवघड आहे मामा? कोण सोपं म्हणलं? आदिती का? आता थांब तुला सांगते. त्या मुलांनी म्हटलं ऑब्वियस चहा करणं किती सोपं आहे म्हणले, अनुभव करायचं किती अवघड आहे. मग त्यांनी म्हटले ठीक आहे, तुझ्या वाक्यावर तू कायम राहा, मी तुला कंडिशन आल्यावर सांगतो. आणि मग ते दोघं गेले होते एकदा प्रवासाला म्हणून, आणि अचानक कुठंतरी रात्री त्यांना गाडी बंद पडली, असं रस्त्यावर थांबावं लागलं. आणि काय नव्हतं, झाडाखाली दोघं बसले होते. त्यावेळेस तो मुलगा म्हणला चहा करणं सोपं आहे ना, चल कर चहा. कसं करायचं? मग म्हणजे तिथं अनुभव घेणं सोपं आहे. म्हणजे कुठलीही परिस्थिती असू दे हे सांगायचंय. बाहेर तुमची अनुकूलता असू दे, प्रतिकूलता असू दे, बस उपयोग पलटला की अनुभव झाला. चहा करायचं म्हणजे थर्मासमध्ये घेऊन फिरायचं. असलं डोकं नव्हतं त्याचं. म्हणजे त्यासाठी पराधीनता आहे. काय तुम्हाला गॅस पाहिजे, भांड पाहिजे, पाणी पाहिजे, साखर पाहिजे, चहापत्ती पाहिजे, सगळं असेल तर मी करणार. हा, म्हणजे म्हणायचंय जी गोष्ट आपल्या नाही अधीन आहे त्याच्यामध्ये सरळता नाही आहे. आणि जिथं अनुभव म्हटलं तर मला किती अवघड आहे सांगा अनुभव करायचं. म्हणजे कुठेही असा, काही काम करत असा, झोपलेले असा, कुठल्या विकल्पात असा, तरी सुद्धा अनुभव करायचं म्हणजे किती कष्ट आहे मामा. किती सोपं आहे अनुभव करणं. करतोय ना का नाही? काय हसायला लागलं आज मामानं? काय झालंय? लय हसायला. खुश आहे. अनुभव करताय ना? छान आहे, आनंदात राहा. तेच मला आता विचारालं की धर्म करणाऱ्या जीवाला कधी कसं ओळखायचं.
ठीक आहे, बाहेरून त्याचं काय आयडेंटिफिकेशन नसतं की सम्यक दृष्टी आणि मिथ्या दृष्टीला तर बाह्य चिन्ह नाही आहे. कोण आहे तुम्ही, सम्यक्त्व आहे का मिथ्यात्व आहे, माझा निर्णय मला माहिती आहे, तुम्हाला दिसणार नाही आहे किंवा मला इतरांचं दिसणार नाही. तर धर्म करणारा जीव कोण, थोडंसं एक ढोबळ म्हणा, काय परिवर्तन झालेलं असतं हो त्याच्यामध्ये, जो धर्म करतो, ज्याच्यामध्ये धर्म उतरला आहे, काय परिवर्तन झालेलं असतं. सर्वात हलवू नका, एक सामान्य दयाभाव आलेला असतो, अजून विनय असतो, अजून कशायांची मंदता असते. बरोबर, म्हणजे मला सांगायचं आहे मी धर्म करतोय आणि माझा क्रोधच कमी झाला नाही आहे, भयंकर कशाही आहे मी, असं म्हणा. मला कोण म्हणणार आहे धर्म करणारा. म्हणजे पहिल्यांदा लोक हे टेस्ट करतात. तुम्ही लोक स्वाध्यायाला जाता ना, इतके वर्ष झालं स्वाध्याय करताय, तुमचे कुठं कशाय कमी झालेत, मग आम्हाला कशाला स्वाध्याय करा म्हणता. काय केलं म्हणजे धर्माची परिभाषा तुम्ही इकडनं बाहेरून केली. पण तरी सुद्धा असेल ज्याचं ज्ञान ज्याला झालंय, काय ज्ञानाने ज्ञानामध्ये उपयोग जोडणं हे धर्म आहे, जाणणे हे धर्म आहे. मग जो जाणतोय स्वतःला की मी जाणणार आहे, त्याला किती क्रोध होणार आहे हो. हा, म्हणजे म्हणायचे श्रद्धा त्याचं दृढ आहे, भेदविज्ञान अंतरंगामध्ये आहे, त्या बाहेर चारित्र्य मोहाच्या निमित्तात होईल थोडंसं कशाय काय, पण तरी सुद्धा लगेच जाणवेल, त्याच्यापासून पण तो लगेच भेद करतो. माझ्यामध्ये क्रोध, उपयोगात उपयोग आहे, उपयोगात क्रोध नाही, क्रोधात क्रोध आहे, क्रोधात उपयोग नाही, सतत भावभासना चालू असते. म्हणून मला चारी कशाय सांगायची आता. जो धर्म करतो त्याच्या परिणतीमध्ये क्रोध दिसला, भयंकर क्रोध झालाय, तर तुम्ही कसं म्हणणार त्याला धर्म समजलाय. त्यामुळं समजून घ्या, मी जर क्रोध करतोय अति, कोणाचं तिसऱ्याचं नाही बरं का, आपल्यासाठी आपण करतोय. जर धर्मभावना मला कळाली तर माझ्या कशायांवर मला किती कंट्रोल झालाय. म्हणजे माझा क्रोध कमी झालाय का नाही झालाय, मी जाणलंय का स्वतःला मी निष्क्रोध आहे. काय किती क्रोध करता सांगा. क्रोध म्हणजे आता जरी आला क्रोध तरी पण तो लगेच पाठमागे करतो. म्हणजे होते का तिथं त्यावेळी सावधानता आपल्याला तशी, मला क्रोध आलाय तर हे क्रोध माझा स्वभाव नाहीये, ह्याच्या निमित्तात मला भयंकर कर्मांचा आश्रव बंद होणार आहे. मग हे ज्याला समजतंय ना त्याला म्हणा धर्म कळालाय. तर त्यापासून तो निवृत्त होण्याचा प्रयत्न करतो. काय म्हणले मामा, किती क्रोध करता सांगा. मामांना काय तर झालंय, बोलू का नको मामांना. म्हणजे अति क्रोध करणाऱ्याला नाही 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 सगळं बोलते ते. तुम्हाला काय घाबरायचं आहे त्यांना, धर्म करणारे ते. धर्म करणाऱ्या जीव घाबरत नसतो बरं का मामा, हो ना. म्हणजे म्हणायचे धर्म करणाऱ्याच्या परिणतीमध्ये अतिक्रोध नसणार. तर त्याला समजलाय धर्म हे, थोडंसं तुम्ही त्याचं कोरिलेशन लावू शकता, नाहीतर नाही. पुढं मान सांगा. क्रोध करणारा जीव धर्म करणारा विचारते मी. काय धर्म करणारा जरी मान झाला तर तू म्हणणार. धर्म करणाऱ्या जीवाला मान सन्मानाची पण अपेक्षा नसते. मुनिराजांना किती अपेक्षा आहे हो, कोणी मला सन्मान द्यावा, कोणी माझा आदर सत्कार करावा, माझं स्तुती सुन्न उधळावीत, सगळीकडे माझी लोकेशना व्हावी, किती मानाची इच्छा आहे त्यांना. म्हणजे एक बघा ना त्यांची परिणती आणि आपली परिणती कशी असते. मग धर्म करणाऱ्या जीवाकडं मान कशाय सुद्धा काय म्हणायचं तुटपुंजा दिसेल तुम्हाला बाहिरंगातून काय त्या उदयाच्या निमित्तात, पण अशी त्याच्या निमित्तात मी महान, त्याच्या निमित्तात मला सुख असले भाव ज्ञानीला नसतात. म्हणून सांगायचं की धर्म करणाऱ्याला मान कशाय सुद्धा हावी होत नाही त्याच्यावर. म्हणून मान कशायाने रहित होतो सहज, कारण जाणलंय ना मी ज्ञान स्वभावी आहे, मी मान स्वभावी नाही आहे. मग तिथं कसं मान राहणार त्याला. हा म्हणजे तो ना मी म्हणायचं. हा करतो का असं आपण, म्हणजे करा हे सांगते आपण, करायला पाहिजे, आपल्यात असं उतरायला पाहिजे.
दुसऱ्यासाठी सांगायचं नाही आपल्याला, आपल्यात परिवर्तन करायचं आहे ना. मला धर्म समजलाय तर काय विचार केला सांगा, परवा वियोग झाला, किती किती आपल्याला त्या धर्माने साथ दिली त्यावेळी सांगा. कास आपण मोही झालो, कशाही झालो, आकुलता केली. म्हणजे धर्म समजला तर त्याच्या निमित्तात चिररक्षक धर्म हमारा हो धर्म हमारा चिरसाथी. म्हटलं धर्म माझा साथी आहे, न माझी आई, न वडील, न पती, न मुलं, कोण साथी आहे माझे? सांग नवऱ्याला जाऊन, काय तुम्ही माझे साथी 7 जन्माचे म्हणता का? कोण माझे साथी नाहीत. आपल्या बरोबर आपला स्वभाव सोडून दुसरं कोण राहत नाही. जसं एकटं पडलं कुठं समजा प्रवासामध्ये जाताना वगैरे तर भय वाटतं. का भय वाटतं? एकटं नसता, त्या बसमध्ये 50 जण असते, त्या ट्रेनमध्ये हजारो जण असते, पण एकटं असतं. का? मोबाईल असतो. होय, मोबाईल असल्यावर नाही म्हटलं ना, एकटं वाटतंय म्हणून भय वाटतंय म्हणता तुम्ही. तर एकटं आहे का सगळ्यामध्ये हो तुम्ही? दृष्टी म्हणजे म्हणायचंय सगळ्यामध्ये असताना सुद्धा एकटे आहे आणि एकटे असताना सुद्धा सगळ्यामध्ये आहे. सांगितलं नवरा आहे का नाही जवळ? सगळ्याला घेऊन बसतोय जवळ बरोबर. कुठे आहेत पोरं, नातू? सगळ्या इथं विचारात असतील, ज्ञानात असतील तर एकटे नाहीच आहे आपण. मग ज्ञानीची परिणती कशी असते? माझ्याकडे तोंड करा. काय म्हणले? कुठे सांगा नातू? ज्ञानातच आहे तुमच्या, मला माहित आहे की. आमचा नातू लय चांगला आहे, लय धर्म करतो. म्हणजे मोह झाला का नाही त्याच्याविषयी म्हटल्यावर कुठं निर्मोहता कशी येणार हो आपल्याला? माझ्याकडे बघून त्याला धर्म शिकायला मिळावा, उलट मी त्याला अधर्मी बनवलं आपल्या कषायांनी. बर चला, क्रोध, मान, माया सांगा. धर्म करणारा जीव मायाचारी करतो का? उदाहरण सांगा. असं काय आम्हाला उगीच नाही करत ते मी सांगते तुम्हाला. मायाचारी कशी दिसते हो? कशी नाही दिसत? धर्म करणाऱ्याच्या ठिकाणी मायाचारी दिसत नाही का? बरोबर, सगळ्यांना समान समजल्यामुळं कोणाला कमी जास्त लेखण्याचा प्रश्न नाही, त्यामुळं मायाचारी नाही. अजून मुनींना घ्यायचं आपल्या डोळ्यासमोर. ज्ञानी म्हणून तुम्हाला माहिती आहेत ना मुनी आहे, तर त्यांची परिणतीमध्ये मायाचारी काय दिसते, का नसते, कुठं नसते, कशी नसते? एकतर परसंबंधीचा मोह निघून गेलेला. बर, त्यामुळे कोणासाठी चांगलं कोणासाठी वाईट. एखाद्याला आशीर्वाद दिला, एखाद्याला नाही दिला. कोणतरी फार दिवसांनी आला, जा तुला सांगतच नाही. अशी झाली का परिणती त्यांची? काय पारस 1 दिवस येते 4 दिवस गायब होत आहे म्हटल्यावर मुनी काय करणार? मी एक जाऊ बोलत आहे तुला सारखं. म्हणजे त्यांच्या परिणतीमध्ये मायाचारी नाही की कोणी मला छान म्हणते तर त्याला जास्त आपण उपदेश द्यावा, आशीर्वाद द्यावा. श्रेणीकणी चेलना. त्या यशोधर मुनींच्या गळ्यामध्ये साप टाकला तर असे भाव झाले का त्यांना अंतरंगात की हा वाईट आहे आणि तो चांगला आहे? म्हणजे हा व्यक्ती आणि तो जीव आणि हा जीव. मायाचारी नाही आली अंतरंगामध्ये की जाऊ दे सगळ्यांच्या समोर आपण त्यांना चांगलं म्हणू किंवा नंतर बघून घेऊ आपण. विचारच नाही असे. ह्याला म्हणायचं माया जिंकली, म्हणजे निर्माया स्वभाव प्रगटला. अजून मायाचारी नसते त्यांच्या परिणतीमध्ये. का? समजा आहार घेतायत, मुनी आहार घेतायत, त्यांच्या हातामध्ये त्यांना इतकासा छोटासा केस दिसला, तुम्हाला कोणाला माहीतच नाही आहे, काय करणार हो? काय त्यांनी हात धुवून टाकले तर कळायचं पण नाही कोणाला, काय करणार? म्हणजे कोणाला समजलं नाही, समजलं म्हणून त्यांना ती चर्या पाळायची नाहीये. त्यांना समजलंय ना, त्यांनी स्वतःसाठी धर्म स्वीकारलाय, दुसऱ्यासाठी थोडी करतायत. त्यामुळं ते सोडून बसले खाली, तुम्हाला कळलं पण नाही काय झालं ते. म्हणजे अशी मायाचारी नसते. आपण काय करणार? कोणी नाही बघितलं चला असं असं कसं ना, थांब सांगते तुला कसं करत. समजा ते काय म्हणायचं असं होते बरं का, कोणते लाईट बिल वगैरे मागायला यायचे ना पूर्वी, तर ते हे असायचं काय मीटर असायचं ना, तर ते त्यात काहीतरी तार घालून थांबवायचे बरं का ते मीटर. तुमचं लाईट चालू आहे पण ते मीटरचं रोटेशन्स आहेत ना त्याला थांबवायचे.
लोक. आणि मग ते आले ना कोण चेक करणारे, ते काढून ठेवलेलं असायचं. ब्लेडचा तुकडा टाकायचे आतमध्ये काहीतरी आणि ते मीटर थांबवायचं. त्यामुळे त्याचे रोटेशन झाले तर तुम्हाला बिल येणार, नाहीतर नाही. म्हणजे ही मायाचारी झाली. हा लय करता मायाचारी, थांब सांगते तुला. शेतकरी लोकांचं आकडा टाकते तेवढं माहिती. कशाचं? शेतकरी लोक आकडा टाकते. होय का? त्यांच्याकडे मीटर नसतं. पारेवरच आकडा टाकतात बर. आणि तुझी आपल्याकडे खेचून घेतात. हा 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 असं होय. अजून काय काय करता काढायला पाहिजे. शेतकरी आकडा टाकतात. बर बर. हा प्रत्येक नाही असं आम्ही बघितलं ते मीटरचं करताना लोक, म्हणून तर माहिती आहे बरं का. हा किंवा आता टॅक्स चुकवतात लोक, किती आता अनेक गोष्टीमध्ये मायाचारी करतोयच की. म्हणजे म्हणायचंय ह्याच्या नावावर त्याच्या नावावर करायचं, आमच्याकडे काय नाही आहे म्हणून सांगायचं. म्हणजे काय झालं? मायाचार झाला. म्हणजे म्हणायचंय की त्या धर्मी जीवाच्या परिणतीमध्ये अंतरंगातून ही भावना आहे की मला हे करायचं नाहीये. त्यामुळे तिथं भेदच जाणवत नाही हो. असं काय म्हणायचं, जो मारून मुटकून त्यांनी भाव बदललेत असे नसतात. मुनींचे भाव कसे सहज, किती निर्विकल्प. आहार देताय आणि तुमच्याकडनं समजा आज सुरुवात केली होती आहार द्यायला आणि तुमच्याकडनं अंतराय आली, तुमच्याबद्दल किती द्वेष. आज अंतराय आली, दुसऱ्या दिवशी पण अंतराय आली, तिसऱ्या दिवशी आली, काय झालं? म्हणजे किती किती परीक्षा आहे तिथं त्यांची. अशा वेळेस तिथं ज्ञानामध्ये राहणारा जीव स्थिर राहू शकतो आणि अज्ञानी जीव आकुलित होतो, कशाही होतो. म्हणून सांगतायत ज्याच्या परिणतीत धर्म उतरला तो निर्माया स्वरूप असतो. त्याच्यामध्ये मायाचार दिसत नाही. हा शेवटचं लोभ सांगा. ज्याला धर्म कळाला त्याच्यामध्ये लोभ नसतो असं का म्हणलं? इच्छा नसते. बरोबर. हा उद्या हे खायचं ते खायचं, त्यांनी हे द्यावं ते द्यावं, हे विचार जरी आले ना तरी लोभ झाला. हा काय काय पाहिजे हो? आज उपास केला होता अनंत चतुर्दशीचा, उद्या काय काय पाहिजे ना, आज दिवसभर लिस्ट करून ठेवायची का? म्हणजे कशाचं चिंतन केलं? म्हणजे उपास केलाय आज आणि उद्या काय काय खायचं हे विचार आताच केले तर काय उपास केला? मग उपवास नाही केला पण त्या किचन वास केला. म्हणजे स्वतःच्या जवळ राहिलं लांब आणि त्या भोजनाच्या जवळच राहिलो. म्हणून सांगितलं इथं पण मायाचारीच झाली परत. हा आणि लोभ कशाय पण झाला, आसक्ती झाली. मग जे भोगण्याचे भाव आहेत किंवा मला हवंय हे जे विचार आहेत हे सगळा लोभ झाला. मग ज्याला धर्म समजला त्याच्या परिणतीमध्ये असा लोभ नसतो. म्हणून म्हटलं काय, शिररक्षक धर्म हमारा हो. हे एवढं आपल्यासाठी जर असं चिंतन करा की धर्म माझा रक्षक आहे का, मला असं वाटतंय का. आपल्या डोळ्यासमोर समजा मरण येऊन उभारलं, तिथं किती वाटणार हो? प्रॅक्टिकली सांगा, असं काय मला शब्दात नको. मला किती वाटणार आहे की तिथं त्यावेळेस मला यासाठी रक्षक धर्म आहे. काय म्हणले मी सांगा? मरणाच्या वेळेस आपल्याला वाटायला पाहिजे, म्हणजे वाटत नाही की हा धर्म मला रक्षक आहे अशी वाटायला पाहिजे का? वाटायला पाहिजे. मग त्यासाठी मी काय करायला पाहिजे? थोडस तसा पुरुषार्थ करा ना. आता मरण येईल तेव्हा येईल. म्हणजे आता तर कोणाला पण कधी पण हार्ट अटॅक येत आहे, कॅन्सर होत आहे, काय पण असे झालेले काय केसेस निघालेले लगेच ऐकतो आपण, अचानक झालं म्हणून. मग हे समजलं तुम्हाला, समजा काय आज गेला तुम्ही डॉक्टरकडे आणि चुकून तुम्हाला तसं समजलं की तुम्हाला कॅन्सर झालाय, काहीच इंडिकेशन्स नाही आहेत पण समजलं कॅन्सर झालाय, काय करणार हो? अशा लई जणांची केसेस आत्ता अलीकडे मी ऐकले. काय म्हणायचं, अचानकच अनेकांचं, काय त्याला वय नाही, काय दोष नाही शरीरात, तरी सुद्धा असं तुमच्यावर आला प्रसंग तर तुम्ही काय करणार? तिथं आठवणार का माझा रक्षक धर्म आहे? ह्या शरीरामध्ये रोग झालाय तर सगळे मंदिरात बसल्यावर, शास्त्रासमोर बसल्यावर सगळं चांगलं वाटतंय, पण जेव्हा प्रसंग येतो त्यावेळेस सांग सासूने 4 वाक्य बोलली तुला, काय करणार? तिथं वाटतंय का सासू रक्षक आहे, पती रक्षक आहे का धर्म रक्षक आहे? कोण आठवते? सासू ओरडली की नवऱ्याकडे जायचं, नवरा ओरडले की सासूकडे जायचं. कसं? म्हणजे बाहेर रक्षक
कोणी नाही आहे, लक्षात ठेवून घ्या. म्हणजे त्याचा निर्णय ठेवा. पती आहे तोपर्यंत आपल्याला वाटतंय पती रक्षा करणारा आहे. किती रक्षा करतो पती? रक्षक असतो का भक्षक असतो? कोणाकडे बघू? दिदी सेवा करून घेणार असतो. काय नाही, तुम्ही करून घेतली आधी म्हणून करावं लागतंय आता तुम्हाला. हे कुठं कळतंय? जे धर्म करते त्याला कळतंय की माझंच मी भोगतोय. तर म्हणून म्हणायचंय की धर्म करणाऱ्या जीवाची परिणती कशी असते. धर्म ज्याला अंतरंगात उतरला तर नियमाने त्याच्या परिणामामध्ये निर्मळता असते. आणि त्या निर्मलतेच्या निमित्तात कशाय उत्पन्न होत नाहीत. काय म्हणले? म्हणजे ते म्हणलं ना एकदा जितूबाईंनी वाक्य सांगितलं होतं की देव कोणाला आवडतात? आवडतात का देव तुम्हाला? पारस उगीच मायाचारीने हो म्हणून मला लगेच कळतंय. देव कोणाला आवडतात? ज्याला त्यांचं स्वरूप समजलं, ज्याला त्यांचं त्यांच्यासारखं आनंदी बनायचंय हा निर्णय केलाय, तेच सर्वोत्कृष्ट आहेत हे ज्यांना समजलंय त्याला देव आवडतात. आपल्याला किती आवडतात देव? आवडायला नको का? धनश्री की कोण? देवानंद नव्हे, देव. आनंद स्वभावी तो ते देव आणि आपला देव म्हणून आवडतो. होय, आता काय एकाला एक आणि एकाला एक. देवाचं दर्शन केल्याशिवाय काय खायचं नसते म्हणून आवडते. उद्या देव दिसले नाही तर किती देवावर क्रोध येईल मग. असं का? असले देव होय तुमचे? म्हणजे म्हणायचंय की म्हणजे ठीक आहे की बहिरंगात आदर्श म्हणून त्यांना देव पाहिलं तर त्यांच्या ठिकाणी गेल्यावर, त्यांच्या जवळ गेल्यावर आपल्याला आनंद होतो का? आपल्याला एक म्हणजे काय म्हणायचं, सगळं तिथे विसरतं का देवाच्या समोर गेल्यावर? का सगळ्याला बरोबर घेऊनच गेलेलो असतो आपण? कोण विसरायचं आणि कोण दिसायचं? म्हणजे सगळं विसरायसाठी अशा ठिकाणी जावा हे सांगतायत. समजा तुला उद्या प्राईम मिनिस्टर भेटले, असं येऊन तुमच्या कोचवर बसले, तिथं तुला कोण कोण दिसणार सांग घरात? ते एकटं दिसते, दुसरं कोणच दिसत नाही का? म्हणजे म्हणायचं इतकी व्हॅल्यू आली का देवाबद्दल आपल्याला? ते काय देव आहे का? पण आपण किती त्यांना इम्पॉर्टन्स दिलाय. मग तसं VIP आहेत ते. VIP म्हणा, काय म्हणायचं, व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहेत ते तर भगवान. मग त्यांच्या ठिकाणी मला ते दिसल्यावर सगळे शून्य होत आहे का जग? त्याला म्हणायचं देव आवडले. जेव्हा त्यांच्याजवळ गेलो तेव्हा बाकीचं काय दिसायला नको, आठवायला नको, कसले विकल्प नको. क्षणभरासाठी तर तेवढा पुरुषार्थ करा की. होतंय ना? मंदिरात गेल्यावर व्हायला पाहिजे, चांगली गोष्ट. अरे मंदिरात गेल्यावर पण लय जणांना सगळे विचार असतात. जास्त गर्दीमध्ये माताजी किंवा महाराज जर असले तर शक्यतो माताजी महाराजांकडेच लक्ष द्या. बरोबर, लक्ष नुसतं जायचं नाही आपल्याला. म्हणजे आपल्याला त्यातून प्रयोजन मिळावं म्हणून देवाकडे पण गेलो ना आपण तर तिथं किती वाटलं आपल्याला की खरोखर हे सुखी आहेत. खरोखर मला ज्यांची भवितव्यता चांगली असते त्यांनाच देव आवडतात. जिनकी होणार अच्छी होती है उन्हीं को देव पसंद आते है, असं वाक्य आहे. काय सांगितले? माझी आहे का तशी? आपल्याला टॅली करायसाठी म्हणून. म्हणजे माझं भावना भवितव्यता ज्याची चांगली आहे त्यालाच देव आवडतात. मग आपल्याला आवडतात का? आपण परीक्षण करा. मला त्यांच्याजवळ गेल्यावर सगळं बस आनंद सोडून दुसरं काय होत नाही असं होतं का? येऊ दे ना, जाऊ दे, आर्टिफिशियल आणा एकदा. गेल्यावर म्हणतात ना, म्हणून तर की भगवान तुम्हीच आनंदी आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात, तुमच्या बरोबर जवळ आल्यावर मला सगळं विसरून जाऊ दे, माझं दुःख नष्ट होऊ दे, म्हणा जाऊ दे तोंडाने ॲटलिस्ट. त्याच्या निमित्तात तरी कॉन्सन्ट्रेशन वाढतं आपलं. त्यांच्याबरोबर एकरूप होऊन जाऊ आपण आणि तेवढ्या काळासाठी का असे ना तो आनंद भोगू शकतो आपण. म्हणून सांगतायत एक तो देव आणि एक आपला निज भगवान आत्मा तो देव. या दोघांना सोडून दुसऱ्या कुठल्या विषयाने आपल्याला निर्मळता येणार नाही, निराकुलता येणार नाही. म्हणून संसारात आपण काय करतोय? किती ध्यान करता हो? कुठले कुठले ध्यान करता? मग त्यांनी आर्त रौद्र ध्यानाचं फळ काय? आर्त ध्यान रौद्र ध्यान म्हणजे काय?
रागद्वेष म्हणा थोडक्यात, किंवा इष्टानिष्ट परिणाम, ह्यालाच अर्थ ध्यान रौद्र ध्यान म्हणायचं. संसार जिथं आहे तिथं अर्थ रौद्र ध्यान आहे. आणि जिथं स्वभावाची अनुभूती आहे तिथं धर्मशुक्ल ध्यान आहे. म्हणून त्या ह्याच्यात सांगितलं ना समता षोडशीमध्ये काय, आर्त ध्यान कर बीज दुःख के बोना तो विवेक हो. काय सांगा, आर्त ध्यान कर बीज दुःख के बोना तो अविवेक हो. म्हणजे रौद्र ध्यान करणं हे तर अविचाराचं बीज पेरलं करणं. मग आपण काय करतोय, शेजाराच्या घरात कोणीतरी वारलं आणि त्यांनी रडतायत, शोक करतायत. तुम्ही काय करता हो, किती आर्त ध्यान करतायत, त्याच्या निमित्तात किती त्यांना क्लेश आहे, परत भविष्य किती धोक्यात आहे, त्यांना त्याचं फळ दुःख मिळणार आहे, सगळं त्यांच्याविषयी चालू आहे बरं का. माझ्याविषयी मी काय करणार, म्हणजे मला पण तसे उदय आले तर मी पण तेच करतोय. इथं सावधानता नसते. आर्त ध्यान कर बीज मी स्वतः बोलतोय. मी आर्त ध्यान एका क्षणात करा म्हणजे काय म्हणायचं, जर कर्णानियोग समजला तर त्यातून कळेल आपल्याला की आर्त ध्यान आपण एका क्षणासाठी करतो, पण त्याचं फळ आपल्याला किती मिळणार, काल म्हणल्यासारखं 70 कोडाकोडी सागर पर्यंत त्याचं फळ भोगावं लागतं. म्हणजे कशाला म्हणतात कळतंय का, असं समजा एखादा मुलगा आहे, किती 5-6 वर्षाचा मुलगा आहे, आणि त्यांनी काहीतरी म्हणजे त्या 7 वर्षाच्या मुलाकडून काहीतरी असा अपराध झाला की त्याला कोर्टमध्ये 70 वर्षाची सजा दिली. किती वर्षाचा मुलगा, 7 वर्षाचा मुलगा, 70 वर्ष तुला जेलमध्ये राहायचं आहे असं सांगितलं. समजा तुम्ही काय विचार करताय हो, तो काय विचार करेल, संपलं की लाईफच संपलं, काय करायचं, इतके वर्ष कसं जगणार, कसं सगळं कैदेत घालवणार, हे 70 वर्षासाठी विचार करताय ना. मला म्हणायचं 70 कोडाकोडी सागर कशाला म्हणायचं असतं. इतक्या वर्ष तुम्ही जेलमध्ये राहणार आहेत, किती आपण त्या जीवाची दया करतोय हो. मग म्हणजे दयाच नाही राहिली आपल्याला आपली, हे सांगायचं आहे. म्हणून म्हटलं आपण सहजतेने परिणाम करतो आणि त्याच्या निमित्तामध्ये बीज दुःख के बोना तो अविवेक हो. अविवेकाने दुःखाचंच बीज पेरतोय, तो 70 वर्ष आकुलता करणार, तर त्याच्यानंतरचे सगळे वर्ष त्याला परत दुःखातच काढावे लागणार. जसं एक सेठजी होते काय, आणि ते जेलमध्ये होते, त्यांना इतकं वाईट, इतकं फील होत होतं ना की मी इतका मोठा सेठजी आणि मी तर काय करतोय, चक्की पीस रहा था. म्हणतात ना काय करतो, तर तिथं कष्टाची कामं करायला लावतात. मग त्याला विचार अशी की मी इतका मोठा सेठजी आणि मला असली कामं दगड फोडायला लावणार, असलं कामं लावतात ना. तर त्याला सारखं झुरायचं तो अंतरंगातून की मी इतका मोठा आणि मला असं. मग त्याच्या चेहऱ्यावर सारखं तसं निराशा बघून एक दुसऱ्या कैद्याने विचारलं, काय झालं, तुम्ही इतके का निराश आहे. मग सांगितलं त्यांनी, म्हटलं माझी इतकी संपत्ती, इतका मोठा मी, माझा इतका मान सन्मान, आणि तर मला काय करावं लागतायत, काय करायला लावतायत. तो ज्ञानी होता बरं का बहुतेक, दुसरा जेल कैदी. त्यांनी काय केलं, तो म्हटला किती दिवसाची कैद आहे तुम्हाला, त्यांनी सांगितलं काय 10 वर्षाची असं वगैरे. मग त्या कैद्यांनी सांगितलं दुसऱ्या की म्हणले तुम्हाला 10 वर्ष इथं राहावं लागणार आहे. असं तुम्ही 10 वर्षपर्यंत जर झुरत राहिला तर 11व्या वर्षी जेव्हा सुटणार त्यावेळेस ते जे मिळायचं ते बी भोगू शकणार नाही. आणि फक्त म्हणून आत्ता तुम्हाला सुखी जगायचंय तर काय विचार करा, जे काही तुम्ही आत्ता करताय ना विचार की मी सेठजी, माझं एवढं धन, मी इतका मोठा, तुम्ही तिथं होता तेव्हा, तुम्ही आत्ता कुठे आहे, आत्ता तुम्ही सेठजी नाहीये, तुम्ही कैदी आहात. एवढं वर्तमानाचा अनुभव करा की झालं. म्हणजे त्या दशेमध्ये तुमचं सगळं ते तिथं होतं, पण तुम्ही या आत्ताच्या दशेमध्ये कुठं आहात, इथं कैदेमध्ये सगळ्यांना समान वर्तणूक आहे. त्यामुळे इथं तुम्ही सेठ नाही आहे, मोठे नाही आहे, धनी नाही आहे, तुम्ही कैदी आहात. एवढं विचार आलं तर सुटला ना सगळा तिथला. मग तो मान कशा इथं घेऊन आलाय म्हणून तुम्हाला त्रास होतोय. तसं आपण काय करतोय, सुनबाईंनी मला इतका मान द्यावा, सासूबाईंनी इतका मान द्यावा, किंवा काय नवऱ्याने माझं सगळं ऐकावं,
सगळे हे विचार आहेत ना जे ते त्रास देणार तुम्हाला. म्हणून सांगताय तिथं की कुठल्या पर्यायाला घरून विचार करू नका. त्या सगळ्या पर्यायातून रहित वर्तमानाचा आनंद भोगा, वर्तमानामध्ये आनंद भोगा. जो भोगतो त्याला धर्म कळाला. जसं म्हटलं की एखाद्याला आम्ही विचारलं, समजा धर्म करता का तुम्ही, काय मेघा भाभी धर्म करता का तुम्ही, धर्म करता का तुम्ही, काय सांगायचं? धर्म करतो म्हणजे काय करतो, काय करता हो धर्म करता म्हणजे? धर्म करतो म्हणजे आपण सगळ्या करतो, देवा दर्शन करतो, पूजा करतो. बरं, एखाद्याला सांगितलं धर्म करा, त्याला काय वाटतं? समजा एखादा रोगी आहे, एखादा मरणासन्न जीव आहे, त्याला म्हणलं आपण धर्म करा, त्याला काय वाटतं? ओझं काहीतरी द्यायला लागले डोक्यावर आपल्या, काहीतरी मोठं भयंकर काम करायला लावायला लागले. म्हणजे समजा त्यांना म्हणलं आम्ही की सल्लेखना घ्या, एखाद्या मरणासन्न जीवाला असं म्हणलं आपण सल्लेखना घ्या. त्यांचा प्रश्न काय असतो माहिती? पहिल्यांदा काय काय करावं लागेल? सल्लेखना घ्यायचं म्हणजे काय करायचं असतो? होय ना, बघ असं असते. म्हणूनच ते धर्मापासून घाबरतात लोक. सल्लेखना घ्यायची म्हणजे सत्सलेखन करायचंय, बस मी आत्मा हे जाणायचंय, ह्याला सल्लेखना म्हणलं. मग काय काय करायचंय म्हणजे हे सोडा ते सोडा म्हणजे धर्म आहे, म्हणजे मग ते धर्मच सोडतात पहिल्यांदा. म्हणून म्हटलं पहिल्यांदा काय धर्म आहे हे कळालं नाही ना तर तुम्ही धर्म करता हे कसं म्हणणार? म्हणून सल्लेखना घ्या म्हणजे काय सांगतात लोक? बाकीचे सगळे विचार सोडा, त्या विचारांना धरून बसलोय ना आपण, म्हणून ते असत लेखन आहे. मग स्वतःचं सच्च लेखन करा, त्याचा अनुभव करा, तीच सल्लेखना आहे. मग ते बाहेरचे बाकीचे नियम संयम वगैरे घेतले जातील सहजतेने त्याच्याकडून, पण तुम्ही त्या संयमाकडनं बरं जाऊ दे, सांगा काय काय करायचं करतो. असं म्हणजे काय? मारून मुटकून पकडून करतो आम्ही, सांगा असं म्हणजे काय केलं? स्वतःहून स्वीकारून आनंदाने केला का तो? मग धर्म घडला किती आपल्याकडून. म्हणून संस्कार आत्तापासून असे करा की जरी मी सगळा संसार करतोय तरी सुद्धा त्यापासून मी कसा आहे? अलिप्त आहे. ते करणं माझं कर्तव्य नाही आहे, त्यामध्ये पण मी जाणणार आहे. इतकी भावभासना करत करा की तुम्ही स्वयंपाक केलेला सुद्धा गोड लागेल लोकांना, साधं जेवण असलं तरी, कारण त्यामध्ये तुम्ही धर्माचे संस्कार घालता. आणि ते जो खाणार ना त्याचे पण परिणाम तेवढे उज्ज्वल राहतात. प्रयोग हाच करायचा आपल्याला. आपण कशाही करत जर केलं ना स्वयंपाक तर काय होतं? येऊ का घरी भेटायला सगळ्यांना? काय काय करतात नाही आपल्याला एक देश उत्पन्न होतात. हा, त्याच्यावर संस्कार होत आहेत ना तसे. त्यामुळे ते जे खाणार ते जोपर्यंत ते खाल्ले त्याच्याजवळ असणार कशाच राहणार. म्हणून मग सतत संसारामध्ये काय येतंय? तू तू मैं मैं. म्हणून आपले परिणाम चांगले ठेवायचे तर वळवा विचारांना. एवढंच सांगायचंय. फक्त विचारांना बदलणे याला धर्म म्हणले. आपण विचार बाहेरच्या गोष्टींचे करतोय तर फक्त आता विषय बदला. मी शुद्धात्मा आहे, मी जाणणार आहे, हे ज्याला समजलं त्याचा धर्म सुरू झाला. म्हणून म्हणलं काय, तो आईन्स्टाईन होता, त्यांनी काय केलं? सगळे शोध लावले जगातले मोठे मोठे, पण मी कोण आहे ह्याचा शोध नाही लावता आला त्याला. आणि मग मी कोण आहे हे शोधणं म्हणजे धर्म आहे. काय म्हणले? धर्म कशाला म्हणताय? जाणणे हे धर्म आहे ना. मग ज्याला समजलं नाही मी जाणतोय त्याला धर्मच समजला नाही. ज्याला समजलं मी जाणतोय त्याला धर्म समजला, त्याचा धर्म सुरू झाला. धर्माची सुरुवातच तिथं आहे जिथं ज्ञानाने ज्ञानाचा निर्णय केला. एवढंच करायचंय. करतोय का आपण तसं? ते ध्यानामध्ये ते प्रयोग करा. जरी ध्यान शिबिराला नाही बसलो पारस, काय करायचंय? जेवढं 5 मिनिटं करता ना ध्यान, त्याच्यामध्ये पण आनंद भोगता यायला पाहिजे. आहे का खरोखर मी जीव? स्वतःला प्रश्न विचारायचे रे. म्हणजे मग ध्यान लागत नाही म्हणतात ना, मग तुम्ही असं उपयोग करा, असं प्रयोग करून बघायचा. स्वतःला आपले प्रश्न विचारत जावा आणि त्याच्यातून आपणच शोधत जायचं. जे काय मला आता कानावर शब्द आले, कोण ऐकलं, कोण जाणलं? मग कान जाणतंय का? हे कानामध्ये शक्ती आहे का जाणण्याची? मग कोण जाणतंय? मग तो मी आहे, जो जाणतोय ना तो मी आहे. असं जरा स्वतःकडे जायचं. जे दिसलं आता भगवंतांचं मी दर्शन केलं, मग दिसलं कोणाला दिसलं? डोळ्यांना दिसलं का? मग आंधळ्या लोकाला सुद्धा डोळे आहेत, मृतदेहाला सुद्धा डोळे आहेत, त्याला का दिसत नाही? म्हणजे जाणलं कोण? तो मी आहे हे बघा. बॅटरी त्या ऑब्जेक्टला प्रकाशित करायचं काम करते, जे काही वस्तू समोर आहे त्याला. पण त्या
प्रकाशाकडे बघतोय का त्या वस्तूकडे बघतोय? जोपर्यंत वस्तूकडे बघतोय तोपर्यंत समजणार नाही, कोणी झळकवलं त्याला. मग त्या प्रकाशाकडे लक्ष द्या हे सांगतायत. म्हणजे ज्ञान माझं आहे तर त्या ज्ञानाला जाणा तर धर्म सुरू झाला. म्हणून मी कोण आहे ह्याचा शोध लावा. तर आपण आईन्स्टाईनपेक्षा ग्रेट सायंटिस्ट झालो. कारण तो तेवढं शोधू शकला नाही. आणि आपण तेवढंच शोधलं तर त्याचे सगळे इन्व्हेन्शन्स वेस्ट आहेत, कारण त्याला हेच कळालं नाही. आणि आपल्याला हे एक कळालं तर आपण त्यापेक्षा ग्रेट सायंटिस्ट आहे. म्हणून स्वतःला ओळखा. हो, जाणा. जाणणाऱ्या स्वस्वभावाला जाणा. जाणणे हाच माझा धर्म आहे, हाच माझा स्वभाव आहे. मी जाननहार स्वरूप आहे. धर्मच माझा रक्षक आहे. निर्णय करा. जाणणे सोडून अन्य कार्य करणे हे माझे विभाव आहेत. त्यामध्येच मला असुरक्षा आहे. जो जाणतोय तो मी आहे पाहण्याचा प्रयत्न करा. मी आहेच. विसर.